माझं नाव संतोष परशुराम धोरण, गाव उमाडी, बुलढाणा डिस्ट्रिक्ट, मलकापूर तालुका. मी या ठिकाणी श्री जया मॅडम आणि आमचे श्रीरामभाऊ करते या दोघांच्या प्रेरणेनं या ठिकाणी आलेलो. हिमाचलच्या मध्ये असलेल्या दिव्याशीष आश्रममध्ये. याच्या अगोदर जयाबाई काळे यांचं जे पंचवटी फॉर्म आहे या ठिकाणी मी शिबिर अटेंड केलं होतं आणि तिथं मला माझ्या शारीरिक स्तरावर जे काही योग्य पूर्ण चांगले अनुभव आले. त्यानंतर मी एक भागवत कथा रामकथा प्रवक्ता असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी माझे भागवत प्रवचन किंवा रामकथा झाल्या त्या ठिकाणी या सर्व गोष्टीचा उल्लेख सातत्याने केला आणि आवर्जून ताईंना सुद्धा तिथं बोलावलं. त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून त्या ठिकाणी येऊन लोकांना मार्गदर्शन केलं. बरेच लोक ताबडतोब जुळण्यासाठी उत्सुकही झाले. त्यामध्ये काही लोकांनी येऊन अनुभव घेतले. संख्या बढतीवच राहणार आहे भविष्यामध्येही. तर यामधून आम्हाला जो लाभ झाला, कारण की प्रत्यक्षात केल्याच्यामुळेच तो लाभ होणार, तो लाभ सर्वांना व्हावा आणि सर्वांना सर्वात मग अगोदरचा आहे आरोग्य लाभ. जर आपलं आरोग्य व्यवस्थित असलं तरच आपण अध्यात्माच्या बाबतीतही पुढे चालू शकतो. या सगळं एकमेकाला पूरक अशा गोष्टी आहेत आणि याचा जो सहयोग निर्माण झाला एक प्रकारचा, कारण की आमचं जे कार्य होतं याच्यामध्ये तर आम्ही बोलतच होतो थोडं बहुत, परंतु प्रात्यक्षिक जे आहे ते या ठिकाणी घडलं खऱ्या अर्थानं आणि त्यामुळे खरा अनुभव आला. ही साधना सोपी आहे ना महाराज? आणि ही साधना अत्यंत सोपी अशा प्रकारची आहे. आपल्या मनालाही, कारण काय की इथं काय सात्विक आहार, जेवढा आमचं स्थूल आहार जो आहे आमचा एक प्रकारचा पक्व आहार आहे, हा जेवढा आमच्या पोटामध्ये कमी जाईल आणि रसयुक्त आहार जर आमच्या, तर सात्विक भाव आमच्यामध्ये निर्माण होतील. त्याच्यामध्ये सत्वशुद्धी, त्याच्यानंतर जी स्मृती आहे आमची ही अगदी वाढीला राहायला लागेल एक प्रकारचं. तर याच्यामध्ये लाभही लाभ अशा प्रकारचा आहे. आणखी तुम्ही समाजाचे एक प्रभावित करणारे घटक आहात, भागवत कथाकार आहात आणि वर्षभर तुमचे भागवत कथा हे ते सुरू राहतात, रामकथा. तर त्याच्यामधून तुम्ही आता प्रचाराची सेवा सुरू ठेवली तर अनेक लोक या साधनेशी जुळतील असं माझं मत आहे आणि तुम्ही ते कराल अशी अपेक्षा पण आहे. बिलकुल. हे मी जीवनात प्राणात प्राण आहे तोपर्यंत हेच कार्य करता येईल. महाराज याच्यामध्ये पण सगळे फळं वगैरे वाटप करतात. आता खेड्याखेड्यांमध्ये ही साधना अजून पोहोचली नाही आहे. लोक दवाखाना आणि डॉक्टर, औषधी याच्यामध्ये खूप वेळ आणि खूप पैसा घालवतात. पण इथे येऊन आपण पाहिलं की साधं लंगनम परम औषधमनं कित्येक रोग, कॅन्सरसारखे रोगही दुरुस्त झाल्याचे अनुभव आपल्याला आले. त्याच्यामुळे तुम्ही काय संदेश द्याल? हा संदेश आहे की सर्वांनी या साधनेला फॉलो करावं. आणि तुमचा नंबर सांगा महाराज. माझा नंबर आहे 9022 380 450. धन्यवाद.